उमेदवार संगीता कुतवड यांच्या प्रभाग क्रमांक 52 येथील कार्यालयाजवळ आज आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज आपण पाहू शकतो की त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। त्यासाठी त्यांनी आपले कार्यालय या ठिकाणी घेतलेले आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी होते ज्यांनी पक्षाचा आपल्या राजीनामा दिलेला आहे ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ते अपक्ष उमेदवार संगीताताईंना पूर्ण पाठिंबा देत आहेत। सोबत अपक्ष उमेदवार संगीताताई आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। ताई, कसा प्रचार कसा सुरू आहे आपला? नमस्कार, मी संगीता अशोक कुतवड, वॉर्ड क्रमांक 52 मधून अपक्ष फॉर्म भरलेला आहे। माझा असा आता संघर्ष आहे की जे जनता करेल ते माझं असणार आहे। कारण मी आज गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता होते आणि वेगवेगळ्या विविध पदावर मी कामं केले। मी माझ्या घराचा विचार न करता, मुलांचा विचार न करता, ना कुठल्या गोष्टीचा विचार न करता मी संघटनेत काम केलं, माझी संघटना वाढवली। पक्षाची बांधणी नव्हती तेव्हापासून मी पक्षात कामं केली आणि मी पक्षाकडे उमेदवारी मागितली तर मला काही मिळाली नाहीये, मला डावललं गेलं आणि बाहेरच्या व्यक्तीला दिलं। क्रमांक 52 मध्ये एका ठिकाणी नागरी वस्ती येते, एका ठिकाणी जंगल विभाग येतो, तर त्या दोघांमध्ये काय फरक आहे आणि त्या दोघांमध्ये आपण कसं काम करायला? गोकुळधाम मध्ये जो भाग आहे त्यामध्ये काय समस्या आहे? गोकुळधाममध्ये म्हणजे गटारं उघडी आहेत किंवा फेरीवाले किंवा अस्वच्छता, बऱ्याच प्रकारचे गोकुळधाममध्ये सुद्धा समस्या आहेत। आरे कॉलनी मधले काय समस्या? आरे कॉलनीमध्ये म्हणजे बिबट्याची किंवा हॉस्पिटल ते रिडेव्हलप करायचं आहे, लोकांना ट्रामापर्यंत जावं लागतं किंवा पाण्याचे लाईटचे मीटर नाही आहे तिकडे, एनोशनसाठी पळावं लागतं लोकांना आणि घराची रिडेव्हलप करायची असेल तरी त्यांना आरे प्रशासन मदत करत नाही आहे। त्याच्यामुळे रोडचे प्रॉब्लेम आहेत। त्याच्यासाठी हे कामं करण्यासाठीच आम्ही लोक उतरलो आणि ती कामं करणार। जिंकण्याची तुम्हाला किती टक्के खात्री आहे? हो, मला 100% खात्री आहे, मी जिंकणार। या होत्या संगीताताई आणि तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी। धन्यवाद। मी विजय मेस्त्री, वार्ड क्रमांक 52 चा सक्रिय कार्यकर्ता, भाजपचा सक्रिय कार्यकर्ता होतो। जे काही आमच्यावर जे अन्याय झाला त्यामुळे आम्ही इकडे सर्व कार्यकर्ते हे करून एक नवीन काहीतरी हे घडवतोय। कारण आम्ही ज्यांच्यासाठी काम केलं त्यांनी आम्हाला परत आमच्या कार्यकर्त्यांना पण जवळ घेतलं नाही, त्यामुळे आम्ही एक नवीन उमेदवार संगीता कुटवाड यांना या रिंगणात उतरवलेलं आहे आणि त्या नक्की 100% निवडून येणार। कारण जनता पण 52 मधली, वार्ड क्रमांक 52 मधली जनता पण नाराज आहे आणि सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे। ह्या मतदानात ज्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या, त्यांच्यावर किती फरक पडेल ह्या अपक्ष उमेदवार उभा केल्यामुळे? भरपूर फरक पडणार आहे। कारण काय, त्यांनी जशी कामं पाहिजे तशी कामं केलेली नाही आणि त्या काही कामामध्ये भ्रष्टाचार पण झालेला आहे। भ्रष्टाचार आम्ही वरपर्यंत नेला पण काही त्याचा हे। भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते भीमसेन तलवारे आपल्या सोबत आहेत। तलवारे सर, असं काय झालं की आपल्याला हे बंड करावं लागलं? नमस्कार, पहिलं तर सर्वप्रथम नमस्कार आणि जनआधार टाइम्सला धन्यवाद बोलेन की तुम्ही मोलाचा टाइम काढून आमच्यासाठी आले। दुसरी गोष्ट, आमचे अपक्ष उमेदवार संगीताताई कुटवड, मी ह्यांना पाठिंबा देण्यासाठी मी इकडे आलोय। सध्या तरी मी बोलेल की जेव्हा वॉर्ड 47 होता, 47 इन द सेन्स, त्यावेळी आम्ही एकत्र म्हणजे 52, 53 तर आता 2017 नंतर झाले, पण 17च्या अगोदर वॉर्ड 47 होता आणि आम्ही एकत्र काम करायचो। नंतर 52, 53 झालं, त्याच्यामध्ये 52ची जी नगरसेविका होती प्रीती सातम, ते निवडून त्या आल्या, पण ज्याप्रमाणे त्यांची कामं होती ते दिसून आली नाही आणि आम्ही बाजूच्या वॉर्डमध्ये असून सुद्धा एक बोलतो ना आपला बाजूच्या वॉर्डला सांभाळून घ्यायचं,
पक्षाने पण सांगितलं होतं, सगळं सांगितलं, पण तिने त्या लक्ष दिलं नाही. माझे कार्यकर्ते तिकडे जायचे काही निधीसाठी, तर ती बोलायची हा वॉर्ड माझा नाही, मी ह्या वॉर्डकडे लक्ष देणार नाही. इवन तिने स्वतःच्या वॉर्डवर पण काही लक्ष दिलं नाही. 32 मध्ये काही लोक आपले इस्लामी झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांना पण भरपूर त्रास दिला आहे. आणि काही लोकांची तर घरं तोडली आहेत, कंप्लेंट केली आहे. तर असं ह्या गोष्टी बोलतात ना, विचाराच्या परे. एक नगरसेविका असून तुम्ही अगर असे कृत्य काम करतात, तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीचं विजन एक वेगळं आहे. त्या विजनला कुठे ना कुठे तुम्ही बोलता ना, एक मन दुखवायचं काम केलंय तुम्ही. आणि हे वरच्या नेत्यांना पण आम्ही सांगायचा प्रयत्न केला. जे कोर कमिटीमध्ये बसलेत, जे आमचे आमदार साहेब आहेत सगळे, त्यांना सगळ्यांना माहिती दिली, तरी त्यांनी त्या गोष्टीला दुर्लक्ष केलं. तर आमचं विजन हेच आहे की भारतीय जनता पार्टीचा नगरसेवकच आला पाहिजे, पण कॅन्डिडेट दुसरा, तो कॅन्डिडेट नाही. कारण की आमची पण विजन भारतीय जनता पार्टीसारखीच आहे. पण ही प्रीती मॅडम असे बोलतात की मला संघटनाची गरज नाही, मी लोकांना पैसे देऊन आणेन. संघटन तर मी विकत घेऊ शकते. तर तिला संघटनची ताकद दाखवण्याची गरज आहे. की संघटन जर एकदा विचार केला ना, तर सगळ्यांचीच हवा टाईट होऊ शकते. अमित शहा, माननीय गृहमंत्री साहेब, ते स्वतः संघटनावर एवढा विश्वास ठेवतात, ते बूथ प्रमुख ते घेऊन गट प्रमुख बोलतात पुलिंग एजंट, त्याच्यावर बारकाईने लक्ष देतात. आणि आमचे जे माजी नगरसेविक आहेत, त्यांना तर ते पडली नाही संघटनेची बद्दल. त्यांना काय संघटनेची कदरच नाही. आता तुम्ही बघू शकता, आज कार्यकर्ते तुम्ही बघणार सगळे संगीता मॅडमच्या सपोर्टला आहेत. जेवढे पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, 52चे असो या 53चे असो, सगळे एकमतीने एकजुटीने संगीताताई खुटवड यांना सहकार्य करतात आहे. पुढचं ते आम्ही पुढचं बघू, पण यावेळी आमचं ध्येय हे आहे की 52 मध्ये संगीताताई खुटवे यांचा मोठ्या मतदाराने विजय झाला पाहिजे. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 52 येथील गोकुळधाम मध्ये काय समस्या आहे? धन्यवाद निलेशजी आज आल्याबद्दल. आणि जसं तुम्हाला माहीतच आहे की आज आम्ही लोक जे मैदानामध्ये उतरलो आहे, आम्ही कट्टर BJPचे कार्यकर्ता होतो, पण काय कारणाने आमचे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते साकार झाले नाही. आणि त्या हिशोबानं आमची जी इच्छा होती की लोकल कार्यकर्त्याला तिकीट गेलं पाहिजे. कारण 2017मध्ये आम्ही बाहेरचे कॅन्डिडेट आणले होते. आणि जे आपण अपेक्षा केलं होतं की ज्या रीतीने काम पाहिजे, ज्या रीतीने डेव्हलपमेंट पाहिजे, ते इकडे डेव्हलपमेंट झालं नाही. आणि जसे आमचे मोदीजी जे देशाचे पंतप्रधान आहे, ते स्वच्छ आणि क्लिअर कट बोलतात, ना खाऊगा ना खाणे दूंगा. ते आम्ही ते त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या विचाराने आम्ही पुढे निघालो आहे आता. तर आमचं पण हेच आहे, ना खाएंगे ना खाणे देंगे. तर या विचाराने पुढे निघालो, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला तिकीट भेटलं नाही, म्हणून आमच्या कार्यकर्त्याला आम्हाला संगीताताईला अपक्षामध्ये उभं करावं लागलं. आता करप्शनचा तुम्हाला बोललं की तर तुम्हाला माहीतच आहे किती काय करप्शन ज्या पेपरवरती आहे की हे काम झालं, पण ॲक्च्युली ते काम झालंच नाही, पण निधी तिकडनं निघून गेलेला आहे. असं काही आमच्याकडे लोकांकडनंच आलेलं आहे. आता जे आता फिरायला लागलो, अगोदर पण आम्हाला माहीत होते सर्व गोष्टी. पण आता गोकुळधामची तुम्ही परिस्थिती बघायला गेलं तर असं आहे की महत्त्व म्हणजे इकडच्या ट्राफिक, जे ट्राफिक इश्यू आहेत जे 9 वर्षापासून आहे ते अजूनही तसंच आहे. त्याच्यामध्ये काहीही बदलाव नाही. इनफॅक्ट आता तर आणखीन मोठमोठे बिल्डिंग यायला लागले, फ्लॅट्स वाढायला लागल्यात, त्याच्यामुळे आणखीन गाड्या येणार इकडे. तर पुढचं कसं काय भविष्य असणार इकडे ट्राफिकमध्ये, त्याचं काहीही प्लॅनिंग नाही, त्याचा काही विचार नाही, त्या हवावरती सोडलेलं आहे. तसं तुम्ही गोकुळधाममध्ये हे पण बघा की रस्त्यांची पण जी हालत झाली आहे ते बिकट आहे. एक काम चालू झालं तर आजपर्यंत पूर्ण होणार नाही. माझ्या दृष्टीने एक 4-5 महिने झाले अजूनपर्यंत व्हायला तयार नाही. तर ह्या रीतीने खूप साऱ्या समस्या या लोकल गोकुळधाममध्ये. फेरीवाल्यांचं तुम्ही बघा, कुठे पण बसतात, कोणी बसतात. तो गोकुळधामचा रहिवासी पण नसतो, तो येतो पठाणवाडीकडनं, तिकडनं येतं इकडे यायला लागले आहे. त्या पठाणवाडीचा जेव्हा ते रस्ता ओपन झालाय, तिकडच्या क्राऊड इकडे यायला लागले. अगोदर तुम्ही बघत होते की गोकुळधाममध्ये मुस्लिम लोकांचा स्टॉल नव्हता, आजकाल मुस्लिम लोकांचे स्टॉल लागायला लागले. आणि कुठला प्रकार होत आहे आजकाल तुम्ही बघताय मीडियामध्ये, ते खूप खतरनाक आणि खूप घातक आहे. कारण आपल्या इकडचे लोक राहणारे सगळे हिंदू भारतीय आहे, तर हे आम्हाला धोका आहे. ते लोक काय काय करून मिक्स करून हे करताय, त्यांचे कामं त्यांच्या रचना, ते आपला गोकुळधामला मोठा धक्का लागणार आहे.
पण ह्याच्याबद्दलही कधी दखल घेतला गेलेलंच नाही. ते हवावरतीच सोडलं. लोकल लोकांना विचारत हवं की आमच्याकडे येतात, व्यापारी लोक बोलतात आमच्याकडे येतात, आम्हाला हे डिमांड करतात, ते डिमांड करतात. त्यांच्या कंप्लेंट द्यायला लागलं होतं. त्याच्याविषयी पण आम्ही लोक वरिष्ठ लोकांना कळवलं होतं. पण ठीक आहे, काय कारणाने ते झालं नाही. पण आता असं आहे की आम्ही संगीतात आहे ना पुढे केलो आहे आणि आम्ही जसं मी बोललो की मोदीजीचा ज्या कॉन्सेप्ट आहे, जे विचार आहे, ना खाऊगा ना खाणे दूंगा, करप्शन आमचा मेन मुद्दा असेल आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपला डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटशिवाय आपण जाणार नाही. भारतीय जनता पार्टी आज जे आहे इतक्या दिवसापासून ते फक्त डेव्हलपमेंटच्या हिशोबानेच आहे आणि आमचा पण हेच विचार, जर का आम्हाला नगरसेवक निवडून आणलो, जनताचा आशीर्वाद दिले, तर आम्ही नक्कीच गोकुलधामला आम्ही एक डेव्हलपमेंट देऊ, ट्रॅफिकच्या समस्या सोडवू, जे हॉकर्सचं जे आहे, इकडचं काय पाणीच्या इश्यूज आहे बिल्डिंगामध्ये, जे जुने पाईप्स आहे त्यांना रिप्लेसमेंट करायचं बाकी आहे आणि जे मेन रोड आहे, जे फिल्म सिटीला जे जातो रोड, आता तिकडे नवीन बिल्डर्स लोक आले आहे, त्यांचं सगळं जे कामं चालू, मोठमोठ्या ट्रक्स निघतात तिकडे, बघू तर पोल्युशन झालं, सिमेंटचं इतकं पोल्युशन झालं आहे की लोकांना येणं जाणं त्रास झालेला आहे. ते डेव्हलपमेंटमुळे तर चांगलंच आहे, डेव्हलपमेंट होतं, पण त्याच्यामध्ये आपला सांभाळ पण लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय कारणं मग ते इक्विपमेंट्स ते लावून ते पोल्युशन कसं हे करू शकतो, आम्ही कमी करू शकतो ते बघावं लागतोय. ट्रॅफिकचं जे हे काय आहे, समीकरण काय आहे, त्याचे वे कसं काय केलं पाहिजे, त्याच्यावरती काहीही बघितलं जाणार नाही. पण आम्ही हे निश्चित केलेलं आहे की आपण जर का आलो, हे सगळं समस्या आम्ही सोडवू. लोकांचं जे आहे, व्यापारी लोकांचं जे इकडे हाल झालेला आहे, त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याला त्रास दिला जात आहे, डिमांड करत चाललंय, ते सगळ्यावरती आम्ही आळी आणून त्या लोकांना प्रोत्साहन देऊन एक चांगल्यापैकी वातावरण निर्माण करू, हीच आमची इच्छा आहे. क्रमांक 52 येथील काही स्थानिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ। चाचा, क्या है यहाँ की समस्या, क्या है और क्या चाहते हैं आप, जो नगर सेविका है उनसे अपेक्षा क्या है? अबे हर आदमी अपनी जो है कि जन सुविधा चाहता है, जो कि हमारे यहाँ नहीं है। मैं शिव शक्ति वेलफेयर सोसाइटी कन्यापाड़ा का अध्यक्ष हूँ और यहाँ पर मैंने नगर सेवक को किया और जो है कि 12 लाख रुपया पास हुआ, लेकिन काम नहीं हुआ। आज देखिए पूरा पानी ड्रेनेज का निकल रहा है, संडास के टाँकी का, उसको कोई देखने वाला नहीं है। मैं नर्स साहब को भी फोन किया था, आके देखे। हाँ पंडित जी करा देता हूँ, लेकिन अभी तक कराए नहीं। पानी सब गली में निकल के जा रहा है, बताइए कैसे रहेंगे आदमी। ना तो वहाँ पे लाइट है, ना कुछ है। आखा डे नाइट जो है लुखे लोग बैठे रहते हैं, लड़कियां को निकलना मुश्किल हो जाता है, गाली गलौज करते रहते हैं, कैसे आदमी रहेगा। ना हम जो है कि जो नगर सेविका थे प्रतिष्ठातम, उनको तो कोई हम लोग सोसाइटी में कोई भी देखा ही नहीं कि प्रतिष्ठातम है कौन, कभी आई नहीं 1 रुपए का काम किया। वो जो पास भी हुआ था वो पैसा जो है कंट्रैक्टर को भगा दिया और खुद जो है काम हाथ में लिया, काम किया नहीं, ना तो दरवाजा चेंज किया, ना तो उसको कुछ बनाया, सब ऐसा ही पड़ा हुआ है। जबकि पूरा जो है लिस्ट हमको मिला था, लिस्ट मैंने दिया, उसमें लिस्ट में जो भी काम था एक भी हुआ नहीं। पानी का टाकी रख दिया शोरूम में, पानी का कनेक्शन नहीं, होगा भी नहीं। क्यों? तो वो रहते हैं आरे कॉलोनी, सर्विस गाड़वे का था, एक सर्विस गाड़वे अब वोट नहीं, वो नहीं, उनको टिकट नहीं मिला। वो लेडीज वार्ड है, लेडीज वार्ड में उनको कोई जानता नहीं है, इसके लिए अनजान चेहरा होने के नाते उनको कोई वोट नहीं। जन चेहरा, लेकिन वो संदीप की वो वाइफ है ना, वो तो क्या उनके हुआ, पीछे- उससे कुछ नहीं होता है, उनको कुछ मिलने वाला भी नहीं।